महाबळेश्वर तापोळा मार्गावरील फळणे वस्तीजवळ पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याखालील माती वाहून जाऊन रस्ता खोलवर खचल्याने तापोळा खोऱ्यातील तब्बल 105 गावांचा महाबळेश्वरशी संपर्क तुटला होता। त्यामुळे शेतकरी, नागरिक व पर्यटकांचे प्रचंड हाल होत होते। पण घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर काम हाती घेतले। नगर अभियंता मुरलीधर धायगुडे आणि 15 ते 20 कर्मचाऱ्यांच्या पथकाने दिवस रात्र मेहनत घेऊन जवळपास 50 ब्रास दगड, 20 ब्रास खडी आणि 20 ब्रास मुरुम टाकून पाया भक्कम करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील, नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी कामाचा सतत पाठपुरावा केल्यामुळे हे काम लवकरात लवकर शक्य होऊ शकले। तर मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की रस्ता खचल्याचे समजताच क्षणाचाही विलंब न लावता जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने काम सुरू केले। नागरिक, विद्यार्थी व पर्यटकांची सुरक्षितता हेच आमचे पहिले प्राधान्य असून 4 दिवसात रस्ता पूर्ववत करण्यात आला। अत्यंत कमी वेळेत रस्ता दुरुस्त झाल्याने नागरिकांनी मात्र प्रशासनाचे आभार मानले आहेत। परंतु पावसाचे दिवस असल्याने डोंगराळ भागात वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा आणि काळजीपूर्वक प्रवास करावा असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे।